नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 ही एक अशी तारीख आहे जी भारतासाठी एकाच वेळी स्वातंत्र्याचा सूर्योदय आणि संकटांची वादळं घेऊन आली. एका नव्या राष्ट्राचा जन्म तर होत होता, पण तो अजिबात सोपा नव्हता. खरं तर स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवशी भारताला एका भीषण अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं होतं. विचार करा, एका बाजूला कित्येक शतकांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा प्रचंड आनंद होता, पण दुसऱ्या बाजूला फाळणी, निर्वासित आणि दंगलींच्या रूपात समस्यांचा भला मोठा डोंगर उभा होता. ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाने एक असा देश मागे ठेवला होता जो एकाच वेळी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होता आणि फाळणीच्या कधीही न भरून येणाऱ्या वेदनाही सोसत होता. आणि याच विरोधाभासातून स्वतंत्र भारताचा खडतर प्रवास सुरू झाला. भारतासमोरचं पहिलं आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे फाळणीमुळे निर्माण झालेलं मानवतेचं संकट. या संकटाने देशाच्या अस्तित्वालाच धक्का दिला होता आणि इतिहासातली ही एक सर्वात मोठी मानवी शोकांतिका ठरली. ही संख्या म्हणजे फक्त एक आकडा नव्हता. लाखो लोक एका रात्रीत आपल्याच घरात, आपल्याच जमिनीवर परके झाले होते. त्यांना आपलं घरदार, जमीन सगळं काही मागे सोडून एका अज्ञात भविष्याकडे निघावं लागलं. हे फक्त एक स्थलांतर नव्हतं, तर लाखो लोकांच्या अस्तित्वाचा आणि त्यांच्या ओळखीचा प्रश्न होता. आता या विस्थापित झालेल्या लाखो लोकांना फक्त राहायला जागा देणं एवढंच आव्हान नव्हतं. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा पुरवणं ही नव्या सरकारची सर्वात मोठी जबाबदारी होती. एका नुकत्याच जन्मलेल्या राष्ट्रासाठी हे एक महाकठीण आणि जवळपास अशक्य वाटणारं काम होतं. फाळणीमुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जी द्वेषाची बीजं पेरली गेली होती त्याचा आता विषवृक्ष झाला होता. या शत्रुत्वाने इतकं भयंकर रूप घेतलं की देशभरात जातीय दंगे उसळले. समाजातलं ऐक्य पूर्णपणे विस्कटून गेलं होतं आणि समाज दुःख आणि द्वेषाच्या खाईत ढकलला गेला होता. अशा परिस्थितीत महात्मा गांधीजींनी जातीय सलोखा टिकवण्यासाठी जीवाचं रान केलं. त्यांनी कलकत्त्यामध्ये उपोषण सुरू केलं. त्यांच्या डोळ्यांसमोर राष्ट्रीय ऐक्याचा विध्वंस होत होता आणि या परिस्थितीमुळे ते आतून पूर्णपणे तुटून गेले होते. एकीकडे मानवतेचं हे भयंकर संकट उभं होतं आणि त्याचवेळी एका नव्या राष्ट्राची प्रशासकीय आणि राजकीय पायाभरणी करण्याचं प्रचंड मोठं काम समोर उभं होतं. तर झालं असं की सुरुवातीला 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक तात्पुरतं सरकार स्थापन झालं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रचंड मेहनत घेऊन तयार केलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. आणि मग पुढे जाऊन त्यात निधर्मी आणि समाजवादी या शब्दांचा समावेश करून सर्व धर्मांना समान मानणारा आणि सामाजिक न्यायावर आधारित समाज घडवण्याचा भारताचा संकल्प अधिक पक्का झाला. भारताच्या घटनाकारांनी अध्यक्षीय पद्धतीऐवजी संसदीय लोकशाही स्वीकारली आणि हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला होता. जगभरातल्या वेगवेगळ्या संविधानांचा सखोल अभ्यास करून भारताच्या विविधतेसाठी हीच सर्वोत्तम प्रणाली आहे या निष्कर्षावर ते आले होते. आता प्रशासन आणि राजकारण तर झालं, पण देशासमोर अजून एक मोठं आव्हान होतं, ज्यामुळे देशाचे अक्षरशः अनेक तुकडे होण्याची भीती होती. आणि ते आव्हान होतं शेकडो लहान मोठ्या संस्थानांचं भारतात विलिनीकरण करणं. या संस्थानांना एकत्र आणल्याशिवाय अखंड भारताची कल्पनाच शक्य नव्हती. आणि ही संख्या ऐकून तर धक्काच बसेल. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतात तब्बल 562 स्वतंत्र संस्थाने होती. या प्रत्येक संस्थानाचा स्वतःचा राजा, स्वतःचे कायदे आणि स्वतःचं प्रशासन होतं. या सगळ्यांना एकत्र आणून एकसंध भारत बनवणं हे खरंच मोठं दिव्य होतं. आणि ब्रिटिशांनी जाता जाता एक मोठा पेच निर्माण करून ठेवला होता. त्यांनी या संस्थानांना 3 पर्याय दिले. 1 भारतात सामील व्हा, 2 पाकिस्तानात सामील व्हा किंवा 3 स्वतंत्र रहा. या तिसऱ्या पर्यायामुळे तर देशाच्या अखंडतेलाच सर्वात मोठा धोका निर्माण झाला होता. कारण यामुळे भारत अनेक लहान लहान देशांमध्ये विभागला जाण्याची शक्यता होती. सुदैवाने बहुतेक संस्थानांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. पण जुनागड, हैदराबाद आणि जम्मू काश्मीर यांसारख्या काही मोठ्या आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थानांनी विलिनीकरणास कडाडून विरोध केला. त्यांच्या या भूमिकेमुळे देशाच्या एकतेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. आणि अशा या अत्यंत नाजूक आणि कठीण परिस्थितीत भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलं. त्यांच्या दृढनिश्चयामुळे, मुत्सद्देगिरीमुळे आणि वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्याच्या क्षमतेमुळेच या संस्थानांचं भारतात विलिनीकरण झालं आणि अखंड भारताचं स्वप्न साकार झालं. तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. भारताचा जन्म हा फक्त स्वातंत्र्याच्या जल्लोषात नाही, तर एकाच वेळी आलेल्या अनेक संकटांच्या आगीतून झाला होता.
आणि याच संघर्षातून आजच्या मजबूत एकसंध भारताचा पाया रचला गेला. पण मग एक प्रश्न मनात येतो, या सुरुवातीच्या संकटांवर मात केल्यामुळेच भारताचा पाया अधिक मजबूत झाला का? या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघालेल्या भारताने आपलं भविष्य नक्की कसं घडवलं? हा नक्कीच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.